अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. 23 मे 2024 वार गुरुवार या रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे, म्हणजे खूप शुभ योग, खूप शुभ दिवस या दिवशी जुळून आलेला आहे. तर वैशाख पौर्णिमा 2024 कधी आहे आणि त्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावरती, आपल्यावरती राहील, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि आपल्याला सगळ्या गोष्टींचं पुण्य मिळेल. तर कोणत्या आहेत त्या सेवा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 23 मे 2024 वार गुरुवार रोजी वैशाख पौर्णिमा आहे. वैशाख पौर्णिमेची सुरुवात ही बुधवारी म्हणजेच 22 मेला संध्याकाळी 6:49 सुरू होणार आहे. ते गुरुवारी संध्याकाळी 7:23 संपणार आहे. म्हणजेच उदया तिथीनुसार 23 मेला आपल्याला वैशाख पौर्णिमा साजरी करायची आहे. पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सत्यनारायण पूजा करत असतो. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सत्यनारायणची पूजा कधी करावी. तर 22 मेला संध्याकाळी 6:49 वैशाख पौर्णिमेची सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही 7 वाजेपासून पुढे सत्यनारायणची पूजा बुधवारीही करू शकता किंवा उदया तिथीनुसार तुम्ही गुरुवारीही पूजा करू शकता. कारण गुरुवारी संध्याकाळी 7:30 पौर्णिमा आहे. तर या कालावधीमध्ये तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता. तर 23 मे 2024 रोजी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खूप शुभ योग जुळून आलेले आहेत. सर्वार्थ सिद्धी योग हा पण खूप शुभ योग, शुभ दिवस त्या दिवशी मानला गेलेला आहे. वैशाख पौर्णिमा हा एक शुभ दिवस आहे. त्या दिवशी पौर्णिमा आहे प्लस गुरुवार आहे आणि त्या दिवशी अनेक योग जुळून आलेले आहेत. तर कोणते आहेत ते योग? गुरु आदित्य योग, शुक्र आदित्य योग आणि गजकेशरी योग हे खूप शुभ योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जेवढ्या सेवा करणं शक्य होतील तेवढ्या सेवा करा आणि त्याचं जे पुण्य आहे ते तुम्ही तुमच्या पदरामध्ये पाडून घ्या. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत. गुरुवारही आहे. तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे. प्लस आपण गुरुवार आहे तर स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवाही करत असतो. म्हणजे या शुभ दिवशी, या शुभ योगामध्ये ज्या सेवा आपण करतो त्याचं अनेक पटींनी आपल्याला फळ मिळत असतं. अनेक पटींनी आपल्याला त्याचं पुण्यफल किंवा जी काही सेवा आपण करतो त्याची फलसिद्धी होत असते. त्यामुळे या काळामध्ये, या शुभ दिवशी, या शुभ योगावरती सेवा करायला तुम्ही विसरू नका. बघा, सेवा तर आपण करतच असतो, पण आपल्याला दानधर्म करायचा आहे आणि दानधर्म केल्यानंतर आपल्याला त्याचं अनेक पटींनी फळ मिळतं हे तुम्हालाही माहिती आहे. तर वैशाख पौर्णिमेच्या या सर्व सिद्धी, सर्वार्थ योगावरती आपल्याला दान करायचं आहे. ज्या व्यक्ती खूप गरजू आहेत, ज्या व्यक्ती खूप गरीब आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, छत नाही आहे, तर अशा व्यक्तींना तुम्ही दान करा. आता बघा, खूप उन्हाळा आहे, खूप उष्णता आहे. ही उष्णता आपल्याला सहन होत नाही आहे. तर ज्यांना घरं नाही आहेत त्यांचं तर काय हाल होत असतील तुम्ही विचार करा. तर तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार दान करायचं आहे. तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान करू शकता. फक्त ती चप्पल प्लॅस्टिकची नसावी, इतर कशाचीही चप्पल तुम्ही दान करू शकता. किंवा तुम्ही मग छत्री दान करू शकता, तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुम्ही पाणी दान करू शकता. आता पाणीदान कसं करायचं? तर तुम्ही एखादा माठ एखाद्या अशा ठिकाणी ठेवा की जिथे सतत लोकांची वर्दळ चालू असते. त्या ठिकाणी तुम्ही माठ भरून ठेवला तर ते पाणी ते लोक पितील आणि त्याचा नकळत का होईना पण तुम्हाला आशीर्वाद मिळेल. किंवा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ज्याप्रमाणे आपण करा, केळी दान किंवा जे माठदान असतं ते करतो, जर अक्षय तृतीयेच्या वेळी तुम्ही केलं नसेल तर या वैशाख पौर्णिमेच्या या शुभयोगावरती तुम्ही गरीब व्यक्तींना, गरजू व्यक्तींना करा दान, केळी दान किंवा एखादा माठ, एखादी घागर, तुम्हाला जसं तुमच्या परिस्थितीनुसार शक्य आहे तसं दान करा. या काळात केलेल्या दानाचं आपल्याला खूप पटींनी फळ मिळत असतं. त्यामुळे तुम्ही गरजू व्यक्तींना नक्की दान करा. बघा, काहीतरी आपण दान करतोय आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळणार आहे हा भाव मनात न ठेवता, आपल्याकडून कुणाचं तरी काहीतरी चांगलं होतंय त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आपल्याला खूप काही देऊन जातो. हा मनात फक्त भाव ठेवा की आपल्याला आपण काहीतरी दान करतोय तर त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळणार आहे असा भाव तुम्ही ठेवू नका.
की आपण आपल्यामुळे त्या व्यक्तीची मदत होतीये, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद येतोय, हा भाव खूप महत्त्वाचा आहे. आणि या भावाने जर तुम्ही कुठलंही दान केलं, कुठलीही सेवा केली, तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतंच. तर गुरुवारी वैशाख पौर्णिमा आहे, तर गुरुवारच्या निमित्ताने आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची म्हणजे आपल्या गुरूंची सेवा तर करतच असतो. पण त्याच दिवशी वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर भगवान श्री हरिविष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अतिशय उत्तम. नसेल तर तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तरीही चालेल, किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही घेऊ शकता, किंवा अगदी तेही नसेल तर दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असेल तर त्या मूर्ती किंवा फोटो समोर आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे, तर तुम्ही तुमच्याकडे जी मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा. तुम्हालाही माहिती आहे की भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही त्यांना तुळशीपत्र अर्पण करा. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंची 1000 नावे त्याच्यामध्ये दिलेली आहेत. हे तुम्हाला जर शक्य होत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करू शकता. यामुळे ही भगवान श्री हरिविष्णूंची तुमच्याकडून सेवा घडली जाते. या काळात सेवा करणं कृपया करून चुकवू नका, कारण या काळात जर तुम्ही सेवा केल्या ना, तुमची कितीही अडलेली कामे असू द्या ती पूर्ण होतात. सगळ्या संकटातून, दुःखातून तुम्हाला देव बाहेर काढतात. ही सेवा तुम्ही बुधवारी संध्याकाळी 7 नंतर जर तुम्ही सत्यनारायण करणार असेल तर तेव्हा केल्या तरी चालेल, किंवा तुम्ही गुरुवारीही या सेवा करू शकता. वैशाख पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावरती आपल्याला विष्णू सहस्त्रनामचं पठण आवर्जून करायचं आहे, किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा 1 माळ जप करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला 11 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्ही बुधवारी संध्याकाळी सत्यनारायण करणार असेल किंवा सेवा करणार असेल तर तेव्हा करा, किंवा मग गुरुवारी सकाळी सकाळी केल्यात तरी चालेल. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचंच आहे. या सेवा कृपया करून तुम्ही टाळू नका. या सेवेचं पुण्य तुम्हाला खूप मिळणार आहे. तुमची सगळी अडलेली कामे पूर्ण होणार आहे. त्यामुळे कृपया करून तुम्ही या सेवा नक्की करा. आपण दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करत असतो, बरोबर? तर तुमच्याकडे जे काही असेल, म्हणजे श्रीयंत्र असेल, माता महालक्ष्मीची मूर्ती असेल, अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल, किंवा टाक असेल, तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल, तर त्या दिवशी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला श्री सूक्तचा 16 वेळा पाठ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एकदा हात जोडून एकदा फलश्रुती म्हणायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, तोही 16 वेळा. त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. आणि नवार्णव मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. हे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ते पाहून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि आवर्जून कुंकुमार्चनची सेवा तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायचीच आहे. तर जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या करा. काही सेवा तुम्ही पठण करा, काही सेवा तुम्ही श्रवण करा. या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हेही 16 वेळा पठण करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्हाला दिवसभरात जेवढं होईल तेवढं तुम्ही नक्की आवर्जून पठण करा. त्याचबरोबर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची अजून कोणत्या सेवा करता येतील तर नक्की करा, त्यांची पूजा करा. यामुळे भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती, आपल्यावरती राहतो. तुम्हालाही माहिती आहे की भगवान श्री हरिविष्णू पालन करता आहेत. ते संपूर्ण सृष्टीचं पालन करत असतात. त्यामुळे ते आपलंही पालन करतील, आपल्या कुटुंबाचं रक्षण करतील. आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे तर कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मी असेल तर धनधान्याची कमतरता भासत नाही. घरामध्ये सुख, समृद्धी, शांती लाभते. पैशाची कसलीही चणचण भासत नाही. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आणि माता लक्ष्मी, विष्णुदेवांचा आशीर्वाद ज्या घरावर असेल तिथे कुठल्याच गोष्टीची कमी उरत नाही. जसं वैशाख पौर्णिमेला आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करायची आहे, त्यासाठी आपण सेवा जाणून घेतल्या. या दिवशी आपल्याला कुलदेवीची म्हणजे आपल्या कुलदेवीची ही आवर्जून सेवा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा. ठीक आहे, तुम्हाला नाही शक्य तर केंद्रामध्ये त्या दिवशी
एकत्रित दुर्गा सप्तशती पाठ केले जातात, तिथे तुम्ही हजर राहिलात तरीही चालेल. तेही शक्य होत नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही 11 वेळा पठण करा. दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला यातून मिळेल. तर जेवढ्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करा. फक्त प्रयत्न करू नका तर नक्कीच सेवा आवर्जून करा. सत्यनारायण चुकवू नका. बुधवारी किंवा गुरुवारी तुम्ही सत्यनारायण नक्की करा. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आपल्या कुलदेवीच्या सेवा करायला विसरू नका. जेवढ्या सेवा तुम्हाला या शुभयोगावरती शक्य आहे तेवढ्या नक्की करा. आणि हो, याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा करायला आपल्याला विसरायचं नाही आहे. म्हणजे ज्या सेवा आपण गुरुवारच्या स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या करतो त्या आपल्याला विसरायच्या नाही आहेत. आपल्याला दररोजच सेवा करायला होतं का? नाही होत. मग या शुभ दिनी, या शुभयोगावरती, या शुभवेळेमध्ये नक्की आवर्जून सेवा करा. आता तुम्ही म्हणाल की या सर्व सेवा करून होणार काय आहे? तर या सर्व सेवा तुम्ही शुभयोगावर, शुभ सिद्धिफळामध्ये किंवा शुभ मुहूर्तामध्ये, शुभ वेळेला, शुभ या सर्व योगांवरती, जुळून आलेल्या या शुभ योगांवरती करणार आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आई कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. आर्थिक चणचण तुम्हाला कधीही भासणार नाही. पैशाची कमतरता भासणार नाही. धनधान्याची कमतरता भासणार नाही. आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक अडलेल्या कामात तुम्हाला मिळेल आणि ते काम मार्गी लागेल. तुमची सगळी संकट, दुःख, अडचणी, त्रास सगळं काही निघून जाईल. तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून या सर्व सेवा तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.